फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे फक्त गोल्ड नाही. आज काहीतरी आपण इंटरेस्टिंग बघूया. आज आपण बघूया फॉरेक्स पेअर्स मधले निगेटिव्ह कोरिलेशन्स. निगेटिव्ह कोरिलेशन म्हणजे असे पेअर्स जे ऑपोझिट डायरेक्शन मध्ये मूव्हमेंट करतात. त्यामध्ये सगळ्यात पहिले येतं जीबीपी यूएसडी. जीबीपी यूएसडी जे पॉझिटिव्ह असेल तर यूएसडी जेपीवाय हे निगेटिव्ह असतं. त्यानंतर जीबीपी यूएसडी जर पॉझिटिव्ह असेल तर यूएसडी सीएचएफ हे निगेटिव्ह असतं. त्यानंतर युरो यूएसडी जर पॉझिटिव्ह असेल तर जीबीपी यूएसडी हे निगेटिव्ह असतं. एओडी यूएसडी जर पॉझिटिव्ह असेल तर यूएसडी जेपीवाय हे निगेटिव्ह चालतं. म्हणजे जर हे पेअर्स पॉझिटिव्ह चाललेले असतील तर हे पेअर्स निगेटिव्ह चालतात आणि हे जर पॉझिटिव्ह चालले असतील तर हे पेअर्स निगेटिव्ह चालतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मोस्ट ऑफ द टाइम गोल्ड आणि बीटीसी हे ऑपोझिट डायरेक्शनला चालतं. पण जर यूएसडी मध्ये ड्यूस असतील तर हे दोन्ही पण एकाच डायरेक्शनला जाऊ शकतात. आता आपण बघणार आहे पॉझिटिव्ह कोरिलेशन पेअर्स हे सेम साइडला मूव्हमेंट करतात. फॉर एक्झाम्पल युरो यूएसडी जर पॉझिटिव्ह असेल तर जीबीपी यूएसडी पॉझिटिव्ह राहणार. युरो यूएसडी जर पॉझिटिव्ह असेल तर एनझेडी यूएसडी पण पॉझिटिव्ह राहणार. यूएसडी सीएचएफ जर पॉझिटिव्ह असेल तर यूएसडी जीपीवाय पण पॉझिटिव्ह राहणार आणि एओडी यूएसडी जर पॉझिटिव्ह असेल तर जीबीपी यूएसडी पण पॉझिटिव्ह जाणार. हे पेअर्स सगळे पॉझिटिव्ह दिशेला चालले तर पॉझिटिव्ह दिशेला ही जाणार आणि हे पेअर्स जर निगेटिव्ह असतील तर हे पेअर्स सुद्धा निगेटिव्ह चालणार. फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. ही व्हिडिओ आपल्या ट्रेडर्स मित्रांना नक्की शेअर करा.